तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात समाधानकारक पाऊस झालाय। त्यामुळे जिल्ह्यासाठी सुखद बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील एकूण 72 धरणांपैकी तब्बल 38 धरणं 100% भरली आहेत। जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 78% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा 81% होता। यंदा सुद्धा जलसाठ्याची स्थिती उत्तम असल्याचं चित्र आहे। रत्नागिरीतल्या शीळ धरणावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास जिल्ह्यातील 72 धरणांपैकी 38 धरणं ही 100% भरलेली आहेत। त्यामध्ये मंडणगडमधील 3, दापोलीतील 4, खेडमधील 5, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 7, संगमेश्वरमधील 2, रत्नागिरीतील 1 आणि लांजा तालुक्यातील 10 तसेच राजापूरमधील 5 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। अशी जवळपास 38 धरणं ही 100% भरलेली आहेत आणि 5 धरणं ही 90% पेक्षा जास्त भरली आहेत, तर 6 धरणं ही 70% पेक्षा जास्त भरलेली आहेत आणि सध्या सर्व धरणांमध्ये 78% पाणीसाठा असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी याच वेळेला जवळपास 81% पाणीसाठा होता। 3% जरी कमी असला तरी 2 महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र चांगली वाढ झालेली पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील शीळ धरण परिसरामध्ये आहोत आणि या धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होत असतो। हे धरण देखील काही दिवसांपूर्वी 100% भरलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी वासियांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 38 धरणं ही 100% भरलेली आहेत। पुढचे काही दिवस देखील मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे उर्वरित धरणं जी आहेत ती देखील 100% भरतील असा विश्वास जो आहे तो प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।